नमस्कार. श्री स्वामी समर्थ होतो चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, तुम्हालाही असं वाटत असेल की तुमचंही स्वतःचं हक्काचं घर असावं, एक त्या आपल्या स्वतःच्या घरात आपल्या पद्धतीनं सर्व काही असावं, असं प्रत्येक महिन्याला हे वाटत असतं बघा. तर बघा, सेवा काय करायची, त्या सेवेने आपल्याला लवकरात लवकर घर कसं भेटेल तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, आपल्याला प्रत्येक महिन्याला हे गुरुचरित्र पारायण हे करायचं आहे. ह्या सेवेने खरं तर तुम्ही जेव्हा संकल्पयुक्त सेवा करताना तर तेव्हा नक्कीच महाराज काही ना काही प्रचिती आपल्याला देतात, म्हणजे देतातच. आणि खूप जणींचा हा अनुभव आहे, अनुभव सिद्ध ही सेवा आहे, म्हणून तुमच्यापर्यंत सांगणं आहे. बघा, आताच्या घडीला खरं तर घर घेणं, स्वतःचं जागा घेणं खरंच खूप अवघड झालेलं आहे. कारण की जाग्याच्या किमती, फ्लॅटच्या किमती खरंच खूप साऱ्या वाढलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीनं आपल्याला तेवढं लोन भेटणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं झालेलं आहे. बघा, लोन भेटलं म्हणजे ते फेडण्यासाठी सुद्धा तेवढं आपल्याकडं आर्थिक आपल्याकडं असणं, आपला पैसा म्हणजे आपल्या घरात पैसा किती येतोय ते असणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि आपल्या कष्टाबरोबर तुम्हाला कष्टही करावेच लागणार आहेत, पण कष्टाबरोबर तेवढी नशिबाची साथ असणं तेवढंच महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला जर तुम्ही संकल्पयुक्तचं गुरुचरित्राची 7 पारायणं केली तर तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. आणि बघा, सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही नवरा बायकोनी मिळून मंदिरात जा, स्वामी महाराजांच्या केंद्रात जा, किंवा एखादं मठ असेल तिथं जरी गेला तरी सुद्धा चालू शकतं. तिथं जाऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे, खडीसाखर नारळ घ्यायची आहे, महाराजांना मनोमन प्रार्थना करायची आहे की आमचं स्वतःचं घर व्हावं, यासाठी खरं तर आम्ही सेवा करणार आहोत. तुम्ही ज्या दिवसापासून सेवेला सुरुवात करणार आहात तर ते महाराजांना सांगा की ह्या दिवसापासून आम्ही सेवेला सुरुवात करणार आहोत. तर ती सेवा तुम्ही मनापासून करून घ्या आणि त्या सेवेच्या दरम्यानच आम्हाला आमचं स्वतःचं हक्काचं आणि मनासारखं घर होऊ द्या, असं महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि ही सेवा करत असताना आमच्यावरती कोणतीही संकट येऊन देऊ नका, त्या संकटातून सुद्धा आम्हाला तारून न्या, असं महाराजांना खरं तर प्रार्थना करायची आहे. आणि बघा, प्रार्थना म्हणजे संकल्प केल्यानंतर पुन्हा तुम्हाला घरी आल्यानंतर जेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायण ला सुरुवात करता तर त्या दिवशी सुद्धा तुम्हाला संकल्प करायचा आहे. नव्याने तुमचं नाव सांगायचं आहे, गोत्र सांगायचं आहे, तुमचा ॲड्रेस सांगायचा आहे. बघा, संकल्प कसा करायचा तर तो व्हिडिओ मी केलेला आहे, तर तो सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यानंतर संकल्प करायचा आणि सेवेला आपल्या सुरुवात करायची. बघा, हे तुम्ही तुमचं जोपर्यंत हक्काचं घर होत नाही तोपर्यंत जर तुम्ही प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण जर प्रत्येक महिन्याला घरात केलं तर अतिउत्तम. महाराज जे तुम्ही कल्पना केली नाही ते सुद्धा तुमच्या आयुष्यात नक्कीच आणतील. बघा, एवढी ही प्रभावी सेवा आहे गुरुचरित्र पारायणाचा, तेवढाच साक्षात्कार आहे. बघा, तर तुम्हाला म्हणजे नाही का शक्य नाही आहे की एवढा वेळ बसणं, किंवा खरंच म्हणजे गुरुचरित्र म्हटलं की प्रत्येकालाच एक धास्ती भरते की कसं होणार, एवढं नियमाटी कसं पाळणं होणार. तर तुम्हाला एक सांगते, जरी तुम्ही गुरुचरित्र पारायण म्हणजे तुमची मुले मोठी असतील किंवा तुम्ही नवरा बायकोनी सुद्धा अलटून पलटून प्रत्येक महिन्यात एक जणांनी करा, दुसऱ्या महिन्यात एक जणांनी करा, अशी जरी पारायण केली तरी सुद्धा चालू शकते. आणि ही सेवा करत असताना खरं तर आपल्याला नित्यसेवा चुकवायची नाही आहे, नित्यसेवा ही करायचीच आहे. नित्यसेवा ही अशी आहे की तुमच्या आयुष्यातील कितीतरी मोठे अडथळे आणि रोजच्या डेलीच्या आयुष्यातील जे तुमच्याकडून चुका होतात तर त्या महाराज खरं तर हे करत असतात, म्हणजे नाही का त्याचं प्रारब्ध भोग खरं तर ते कमी करत असतात. त्याच्यामुळे नित्यसेवा ही कितीही मोठी सेवा असू द्या तुमची तरीसुद्धा नित्यसेवा चुकवायची नाही आहे. आणि बघा, नित्यसेवा म्हणजेच स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः 3 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. पहिल्या दिवशी 1, 2, 3, दुसऱ्या दिवशी 4, 5, 6, तिसऱ्या दिवशी 8, 9, 10 पहिल्या दिवशी 1, 2, 3, दुसऱ्या 4, 5, 6, तिसऱ्या 7, 8, 9 असे तुम्हाला अध्याय आहेत. असे 7 दिवसात तुमचं एक पारायण होतं. 8व्या दिवसापासून तुम्ही नव्याने सुरुवात करू शकता पारायणाला. तर असं तुम्हाला नित्यसेवा करायची, 11 माळे जप करायचे आहेत स्वामी महाराजांचे. आणि बघा, ह्या सर्व काही सेवा करत असताना तुम्हाला म्हणजे पंचमहायज्ञ सुद्धा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. पंचमहायज्ञ म्हणजेच गाईला एक घास देणं, कावळ्याला एक घास देणं, त्याच्यानंतर अग्नीला थोडंसं
तूप देणं, त्याच्यानंतर जे काही अतिथी येत आहे तुमच्या घरी तर त्यांना तुम्हाला काही ना काही चहा पाण्याचं किंवा काही ना काही तुम्हाला ते एक खायला द्यायचं आहे त्यांना. तर ह्या सर्वातून जे काही आपल्या पूर्वजन्माचे ऋण आहेत, जे ह्या जन्मात तुम्हाला काही गोष्टी म्हणजे नाही का होण्यासाठी अडथळे येत आहेत, तर ते तुम्हाला पंचमाह्यातने सुद्धा ह्या सेवेत करायचा म्हणजे करायचाच आहे. बघा, जेव्हा आपण गुरूंची सेवा करतो तर त्या गुरूंच्या सेवेबरोबर आपल्या पूर्वजांची सेवा होणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि बघा, हे सर्व करत असताना तुम्हाला स्त्री सूक्त, पुरुष सूक्त ह्या रोजच्या सेवेमध्ये, नित्य सेवेमध्ये ॲड करायचंच आहे. पुरुष सूक्त एकदा म्हणू शकता, स्त्री सूक्त एकदा म्हणू शकता. त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला 2 वेळा पठण करायचं आहे. तर ते तुम्ही संस्कृतमध्ये म्हणू शकता. खरंच खूप सोपं आहे. आणि असं म्हटलं जातं की जेव्हा भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा होते ना, बघा जगाचे पालन करता भगवान विष्णू, त्यांचा जर आपल्यावरती कृपा आशीर्वाद झाला ना, तर खरंच कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे. कारण ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरात माता लक्ष्मीचा वास हा असतो म्हणजे असतोच असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे नक्की ही सेवा करा. आणि त्यानंतर तुम्हाला बघा, गुरुचरित्र पारायण जोपर्यंत तुमचा घर तुमच्या हातात येत नाही, चावी हातात येत नाही, तोपर्यंत जर तुम्ही केलं तर अतिउत्तम. त्यानंतर पुरुष सूक्त, स्त्री सूक्त, त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला 2 वेळा म्हणायचं आहे. नित्यसेवा तुम्हाला करायची आहे. आणि त्यानंतर जर म्हणजे नाही का नवधान भक्तिसार ह्या ग्रंथाचं सुद्धा तुम्हाला एक तरी पारायण करायचंच आहे. कारण नवनारायणचा आशीर्वाद आपल्यावरती असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. बघा, असं म्हटलं जातं की जे काही आपले जे वाईट गुण आहेत किंवा जे वाईट प्रारब्ध आहेत तर ते सुद्धा आपल्यावरती हावी होत असतात. जे काही चांगल्या गोष्टी आपण करतो तेव्हा जे काही चांगलं होणार असतं त्यावरती, आणि त्यामध्ये काहीतरी अडथळे येत असतात. त्याच्यामुळे गुरुचरित्राचं पारायण आणि नवनाथ भक्तिसार हे एकदा तरी तुम्ही पारायण करा. बघा, जे हे सेवा करताना तेव्हा तुमच्या अवतीभोवती कवच निर्माण होतं. आणि खरंच जेव्हा गुरूंचा आशीर्वाद, गुरूंची कृपादृष्टी आपल्यावरती राहते ना, तर तेव्हा कोणतीच गोष्ट अशक्य राहत नाही. आणि मेन म्हणजे जे काही आपल्यावरती संकटे अडचणी येणार असतील ह्या काळात, तर ते आपल्यापर्यंत येऊन सुद्धा आपल्याला निघून गेलेली सुद्धा कळत नाहीत. बघा, आणि फक्त एवढंच की तुम्हाला सेवा म्हणजे तुम्ही घर बुक करताय, तुम्ही जागा घेताय, काही ना काही करताय, त्या टायमिंगमध्ये खरं तर कोणाला सांगू नका. कारण कसं असतं ना, आत्ताच्या जगात खरंच माणसांना कोणाचंच सुख बघवत नाही. जेव्हा तुम्ही हे सर्व गाजावाजा करून जर तुम्ही घर घेत असाल ना, तर तुम्हाला असंख्य अडचणींचा सामना हा करावा लागणार आहे. त्याच्यामुळे घर घेत असाल, काहीतरी जागा घेत असाल तर कोणालाही सांगू नका. तुम्ही जे काही सेवा करताय ते सुद्धा तुम्ही नंतर सांगा. वाटलंच तर घर झाल्यानंतर तुम्ही सांगा, मी ही सेवा केली, ठीक आहे. तुमच्या सांगण्यावरून जर एखाद्याचं जर चांगलं होत असेल, त्याचंही घर होत असेल तर ठीक आहे, ते पुढची गोष्ट आहे, ते तुम्ही सांगा. पण तुम्ही जेव्हा ह्या सेवा करताय, तुमचं घर होण्यासाठी काहीतरी प्रयत्न करताय आणि त्या दरम्यान जर सगळ्यांना कळलं तर खरं तर खूप साऱ्या अडचणी आपल्या आयुष्यावरती येतात. बघा, घर घेणं म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात खरंच खूप सोपी गोष्ट राहिलेली नाही आहे. लोन पास होणं, त्याच्यानंतर मनासारखं घर भेटणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि मेन म्हणजे घर बघत असताना थोडेफार तरी वास्तुशास्त्रानुसार घर घ्या. कारण आपण एवढी मोठी प्रॉपर्टी घेत आहोत, एवढा पैसा त्यात गुंतवत आहोत, आणि जर ते वास्तुशास्त्रानुसार जर नसेल तर काही गोष्टी म्हणजे अडचणी पुढच्या आयुष्यात आपल्यावरती येऊ शकतात. त्याच्यामुळे वास्तुशास्त्रानुसार थोडंफार तरी बघून घर घेण्याचा प्रयत्न करा. आणि बघा, तुम्ही ठीक आहे तुमच्या घरातल्यांना सांगा घर घेतोय, हे करतोय, पण बाकीच्यांना सांगू नका, बाहेरच्यांना. त्याच्यानंतर थोडे दिवस माहेरात सुद्धा थांबा. कारण त्या आनंदाच्या भरात ते बाकीच्यांना सांगून बसतात की असं असं चाललंय, त्यांचं घर घेत आहेत, तर ते तुमच्यावरतीच खरं तर संकट येऊन कोसळतात त्या गोष्टीची. त्याच्यामुळे थोडं थांबा, बघू झालं त्याच्यानंतर मग हे करा. आणि जी व्यक्ती खरंच सांगणार नाही आहे तर त्यांना तुम्ही सांगू शकता. पण घर घेणं म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि प्रत्येक जणांना आपलं स्वतःचं हक्काचं छोटं का होईना घर असावं असं प्रत्येक जणांना वाटत असतं. तर बघा, ही सेवा करा, नक्की म्हणजे नक्की तुम्हाला अनुभव येईल. आणि बघा, खूप जणांचं असं झालेलं आहे की ही सेवा केली आणि ह्या सेवेने स्वतःचं घर झालं म्हणजे झालं आहे. ठीक आहे, तुम्ही घर बघायला चाललाय, त्याच्यानंतर बुक करायला चाललाय, महाराजांना सांगून चला की मी आज या म्हणजे तुम्ही ह्या तारखेला घर बुक करायला चाललाय
किंवा त्या दिवशी सकाळी तुम्ही महाराजांना म्हणा की मी घर बुक करायला जाणार आहे, घर बघायला जाणार आहे, तर तुम्ही सुद्धा चला, तुमच्या कृपादृष्टीनेच आमचं घर होऊ द्या असं महाराजांना मनोमन प्रार्थना करा. बघा, महाराज जसं आपल्याला पाहिजे त्यापेक्षा सुद्धा कल्पनेच्या पलीकडे सुद्धा जाऊन महाराज आपल्यासाठी खरंच खूप चांगलं तुम्हाला देतील. एवढी ही प्रभावी सेवा आहे. आणि तुम्हाला एक सांगणं आहे, तुम्ही ज्या काही कामाला चाललाय, ज्या काही म्हणजे ते ऑफिसचं असो किंवा घराचं असो, कोणतंही छोट्यातलं छोटं मोठ्यातलं मोठं तुमचं काम चाललंय, तर बाहेर जाताना सुद्धा महाराजांना सांगून चला. बघा, म्हणजे माझी तर ही सवयच लागलेली आहे. मी कुठंही जाऊ दे, कुठंही बाहेर जायचं म्हटलं की महाराजांना सांगते मी इथं चालले, तुमचं घरावर सुद्धा लक्ष राहू द्या, घरात सुद्धा तुमचं लक्ष राहू द्या आणि माझ्यावर सुद्धा तुम्ही चला. खरंच म्हणजे खरंच थोड्याच अंतरावरती गेलं की महाराज काही ना काही प्रचिती देतात, म्हणजे देतातच. तर हे नक्की करा. बघा, तुम्हाला सुद्धा तुमच्या मनातलं स्वप्नातलं घर नक्की भेटेल आणि महाराजांच्या कृपादृष्टीने तुमचंही आयुष्य तेवढंच सुखात समाधानात जाईल, एवढं तर मी महाराजांना प्रार्थना करते. तर आतापर्यंत एवढाच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.